नमस्कार, मी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नागपूरच्या विविध विभाग प्रमुखांशी आपण वेगळ्या निमित्ताने चर्चा करत आहोत आणि त्यांच्याकडून त्या विभागाचं जे काम आहे, ती व्याप्ती समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत। असाच एक महत्त्वाचा विभाग म्हणून आपण क्रीडा विभागाकडे पाहतो। लहान मुलांपासून ते अगदी महाविद्यालयीन युवकांपर्यंत व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये खेळाचं एक खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टीपणा ठेवून एक महाराष्ट्राचे वेगळं असं क्रीडा धोरण आणि त्यातील सर्व समावेशकता वेगळ्या पद्धतीने त्यांनी एक व्याप्ती त्याची वाढवलेली आहे। विविध ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळे स्पोर्ट्स क्रीडांगण डेव्हलप होत आहेत, स्पर्धाही मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या वतीने घेतल्या जात आहेत। त्याच धर्तीवर नागपूरमधलं जसं आहे तसं मानकापूर येथील जे क्रीडांगण जे आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे, ते खऱ्या अर्थाने मानाचं एक मोठं पूर असेल नागपुरामधलं। क्रीडा स्पर्धेच्या दृष्टिकोनातून, सुविधेच्या दृष्टिकोनातून, जे खेळाडू आहेत त्यांच्या जडणघडणीच्या दृष्टिकोनातून सगळ्याच अर्थाने वैभवाचं केंद्र असं म्हणून मध्य भारतातलं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून जे साकारत आहे, ते केंद्र साकारणारे जे आपल्या इथं या ठिकाणी क्रीडा विभागाचे उपसंचालक श्रीयुत पाटील या ठिकाणी आपल्याशी संवाद साधणार आहेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शेखर पाटील यांचा प्रवास जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामध्ये क्रीडा अधिकारीपासून ते विविध जबाबदाऱ्यावर त्यांनी पूर्ण करत आलेला आहे। तर आपणच त्यांच्याकडून जाणून घेऊया की महाराष्ट्राचं क्रीडा धोरण जे आहे ते कुठल्या पद्धतीचं आहे आणि तुम्ही उपसंचालक म्हणून कुठल्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे पाहतात आणि नागपूरचं एक ओळख जी आहे क्रीडा विश्वाची ती त्यांच्याकडून करून घेऊयात। नमस्कार सर। नमस्कार। महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण विभाग म्हणून क्रीडा विभाग हा ओळखला जातो। निश्चितच क्रीडा क्षेत्र हे अतिशय वेगाने विकसित होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी, युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा विभाग म्हणून क्रीडा व युवक कल्याण विभाग हा सध्या नावारूपाला येत आहे। आपण जसं म्हटलं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या भक्कम पाठिंब्यातून विभागीय क्रीडा संकुल मानकापूर या ठिकाणी एक नागपूर स्पोर्ट्स हब हा एक नागपुरातलीच नव्हे, विदर्भातीलच नव्हे तर मध्य भारतातील अतिशय महत्त्वाकांक्षी असा क्रीडा क्षेत्रासाठीचा वरदान ठरणारा प्रकल्प साकारला जात आहे। जवळपास 683 कोटींचा हा प्रकल्प आहे। येत्या जवळजवळ 2.5 ते 3 वर्षात हा पूर्ण होणार आहे। 25 क्रीडा प्रकार या ठिकाणी आउटडोअर आणि इनडोअर प्रकारातले या ठिकाणी साकारले जाणार आहेत। त्याचबरोबर स्पोर्ट्स स्कूल हा एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम या ठिकाणी शासनामार्फत उभारला जात आहे। स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हणजे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे कोर्सेस या ठिकाणी देखील आयोजित केले जाणार आहेत। स्पोर्ट्स सायन्स सेंटर, त्याचबरोबर इनोव्हेशन सेंटर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट्स इन्फॉर्मेशन सेंटर। आज खेळाडूंना किंवा पालकांना खेळाविषयीची इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी असं कुठलंही केंद्र खऱ्या अर्थानं अजून तरी उदयास आलेलं नाही। नागपुरात आपण या विभागीय क्रीडा संकुलातील स्पोर्ट्स हबमध्ये स्पोर्ट्स इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे क्रीडा माहिती केंद्र उभारणार आहोत आणि खेळाडूंना इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी देणार आहोत। तर अशा प्रकारे हा नागपूर स्पोर्ट्स हब जो क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुलातील प्रकल्प आहे तो एक वरदान ठरणार आहे नागपुरातील आणि विदर्भातील खेळाडूंसाठी। आणि मला आनंद आहे की विदर्भातील खेळाडूंना या माध्यमातून राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी या क्रीडा संकुलाची, विभागीय क्रीडा संकुलाची मदत होणार आहे। त्यात सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की राज्य शासनाने हे नागपूर स्पोर्ट्स हब हा प्रकल्पाला मान्यता देत असताना याला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा दिलेला आहे। त्यामुळे निधीची देखील याला कुठली कमतरता होणार नाही व त्याची व्यापकताही देखील मोठ्या प्रमाणावर असेल। त्यामुळे हा महाराष्ट्रातला पुणे येथील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलानंतरचा दुसरा सगळ्यात मोठा असा प्रकल्प आहे क्रीडा क्षेत्रातला की जो विदर्भातील खेळाडूंसाठी वरदान ठरणार आहे। आणि मला आनंद आहे
की या प्रकल्पावर काम करण्याची संधी मला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि नुकताच त्यांनी दौरा देखील केला आणि संकुलाच्या बांधकामाचं काम देखील बघितलेलं आहे. सन 2030 साली कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन भारतात होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचबरोबर सन 2036चं ऑलिम्पिक देखील भारताला त्याचं यजमानपद मिळावं यासाठी भारत सरकारने इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीकडे मागणी देखील नोंदवलेली आहे. त्यामुळे आगामी काळ हे क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत धामधुमीचे असतील आणि त्यासाठी असे जे नागपुरातील क्रीडा संकुलासारखे, नागपूर स्पोर्ट्स हबसारखे प्रकल्प आहेत ते निश्चितच खेळाडूंसाठी एक वरदान ठरणार आहे याची मला खात्री आहे. सर, खूपच मोठी व्याप्ती आणि एक मोठं व्हिजन जे आहे ते व्हिजन मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेलं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या नकाशाचं जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा पुण्यातली बालेवाडी आणि महाराष्ट्राचं हे दुसरं काठ ज्याला म्हणता येईल की दुसरा जो तोल महाराष्ट्राचा सांभाळून धरलेला आहे विदर्भाने, तो त्या ठिकाणी जी कमतरता होती आता ती कमतरता वेगळ्या अर्थाने आता तेवढ्याच सक्षमपणे आणि पूर्ण होत आहे ह्या सगळ्या प्रस्तावित प्रकल्पातून. तुम्ही सांगितलं आता की त्याची व्याप्ती सुमारे 700 कोटीच्या ह्याच्यातून हा सगळा विकास प्रकल्प जो आहे तो स्टेडियम जे आहे इथलं क्रीडा संकुल जे आहे ते सगळं विकसित होत आहे. नेमकं नागपूरचा आणि विदर्भाचा आत्ताच्या घडीतला खेळाचं प्रोफाईल कसं आहे, नेमकं कशा पद्धतीने तुम्ही क्रीडा उपसंचालक म्हणून बघत आहात की ठिकठिकाणी एक पाहतो आपण नागपूरमध्ये की संध्याकाळचे चांगले प्रत्येक भागामध्ये क्रीडांगण महापालिकेच्या वतीने म्हणा किंवा विविध विभागाच्या वतीने विकसित झालेले आहेत. राज्य पातळीवरच्या नुकत्याच कबड्डी स्पर्धा, अतिशय देखण्या कबड्डी स्पर्धा ज्या आहेत त्या या ठिकाणी नागपूरमध्ये आपल्या संपन्न झालेल्या होत्या. प्रत्येक एरियामध्ये वार्डनिहाय ज्याला असं म्हणू की एक चांगल्या पद्धतीची सुविधा आहे आणि पोरही हळूहळू त्या प्रमाणामध्ये वळत आहेत. तर उद्याचं सक्षम भवितव्य जे युवकांचं स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून अधिक चांगलं व्हावं असं एक इन्फ्रा या ठिकाणी उभा आहे. तर तुमच्या नजरेतून तुम्ही कसं बघताय सगळ्या कुठल्या पद्धतीने शाळेंनी वळायला पाहिजे, विद्यालयांनी वळायला पाहिजे किंवा मुलांना अधिक कुठल्या पद्धतीने असं बोट धरून अधिक चांगल्या सक्षमतेनं त्यांना नेता येईल खेळाकडं? निश्चित नागपुरामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणायला पाहिजे खेळाचं ते खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे आणि विकसित झालेलं देखील आहे अनेक ठिकाणी. जसं आपण म्हटलं की वार्ड निहाय देखील महानगरपालिका असेल किंवा नागपूर सुधार प्रन्यास असेल यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक वॉर्डात कुठल्या ना कुठल्या खेळाच्या सुविधा दिल्या जात आहेत. काही चांगले इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर माननीय नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सव हा एक मोठा क्रीडा महोत्सव दरवर्षी आयोजन होत असतो आणि जवळजवळ 50 ते 60 हजार खेळाडूंना आपलं क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी त्यामधून मिळत असते. तर या खेळाडूंना जे क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळते त्यांना वर्षभर सराव करण्यासाठी असे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते उपयोगात येतील. मी नुकताच जो उल्लेख केला की ऑलिम्पिक किंवा कॉमनवेल्थ यामध्ये भाग घेण्यासाठी सुरुवातीला जी तयारी करावी लागते इनिशियल स्टेजला, बऱ्याच वेळा असं म्हटलं जात होतं की ग्रामीण भागात सुविधा नाही, पण महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे तालुका क्रीडा संकुल. प्रत्येक तालुक्याला आपण तालुका क्रीडा संकुल उभारलेली आहेत. काही ठिकाणी त्यांचे काम सुरू आहेत. अगदी आपण जर म्हणाल की कोराडीला माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये तालुका क्रीडा संकुल जे तयार झालेलं आहे ते संपूर्ण वातानुकूलित असं इंडोर हॉल आणि तिथे आज 5 ते 6 खेळांचं प्रशिक्षण सुरू आहे. अशा अनेक ठिकाणी हे चालू आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये जिल्हा क्रीडा संकुलं आहेत. विदर्भात नागपूर आणि अमरावती या 2 ठिकाणी विभागीय क्रीडा संकुलं आहेत आणि 65 तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुलं आपण उभारत आहोत. बऱ्याच ठिकाणी त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर जर म्हणाल तर आपलं शासनामार्फत खूप चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे. भरघोस निधी त्याकरता दिला जात आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन देखील वर्षभरात होत असतं. शालेय क्रीडा स्पर्धा असतील, फेडरेशनच्या म्हणजे असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धा असेल, विद्यापीठाच्या स्पर्धा असतील आणि पुन्हा खुल्या स्पर्धा ज्या असतात त्या स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी आहे. आपल्या माध्यमातून तर मला खेळाडूंना आणि पालकांना सांगावंसं वाटतं की आपण जरूर खेळाकडे वळा. पूर्वीच्या काळी खेळामध्ये करिअर तेवढं होत नव्हतं, पण आज परिस्थिती बदललेली आहे. कारण महाराष्ट्र शासनाने खेळाडू आरक्षण म्हणजे नोकरीमध्ये 5% आरक्षण ही अतिशय चांगली योजना खेळाडूंसाठी आणलेली. त्यामुळे खेळाडूंचं आता भविष्य सुरक्षित झालेलं आहे. त्यामुळे माझं तर खेळाडूंना कळकळीचं आवाहन आहे, पालकांना आवाहन आहे विशेष म्हणजे की आपल्या पाल्याला कुठला तरी एक खेळ जरूर आपण खेळवा.
93 प्रकारच्या क्रीडा प्रकारांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे आणि 93 प्रकारच्या क्रीडा प्रकारात शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन आम्ही म्हणजे महाराष्ट्र शासन करत असतो. त्याचबरोबर त्या खेळांच्या असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धा असतात, विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा असतात. त्यामुळे गट ड म्हणजे वर्ग 4 पासून तर क्लास 1 पर्यंतच्या नोकऱ्या आज वेगवेगळ्या स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना मिळत आहेत. त्यामुळे आता खेळाडूंचं भवितव्य सुरक्षित आहे. पुरस्कार त्यांना चांगले मिळत आहेत. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आहे किंवा केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार आहे, खेलरत्न पुरस्कार आहे, द्रोणाचार्य पुरस्कार आहे. असे खेळाडू संघटक किंवा क्रीडा मार्गदर्शक यांना पुरस्कार मिळत असतात. त्यामुळे खेळाला निश्चितच खूप चांगले दिवस आहेत. आता करिअरची संधी निर्माण झालेली आहे असं मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना सांगावं असं वाटतं. एक ढोबळमानाने क्रीडा स्पर्धा म्हटलं की अजूनही म्हणजे एक 10-5 क्रीडाचे प्रकार लोकांच्या मनामध्ये असे घट्ट बसलेले आहेत. क्रीडा विभाग म्हणलं की कबड्डीच्या स्पर्धा येतात, खो खो येतात किंवा शाळाकडे आपण त्याच नजरेने बघतो, जास्तीत जास्त फुटबॉल, व्हॉलीबॉल. पण अलीकडच्या ह्या 10-15 वर्षामध्ये अधिक वैविध्यपूर्ण अशी खेळ पण सगळे समावेश झालेले आहेत. अगदी मला वाटतं आट्यापाट्यापासून ते सगळ्या पारंपरिक खेळापासून तर अनेक प्रकार जे आहेत क्रीडाचे, तर नेमके कुठले कुठले आहेत, नेमके कसे कुठले? आता 90 प्रकार म्हटल्यानंतर ते खूप होतील, पण प्राधान्याने ही मांडणी जर करायची झाली मुळापासून, आट्यापाट्यापासून, कबड्डीपासून, ती कुठपर्यंत आपल्याला नेता येईल वरती? नाही, खेळाचे 2 प्रकार असतात सर्वसाधारणपणे, इंडोर आणि आउटडोर असतात आणि काही ॲक्वेटिकचे क्रीडा प्रकार असतात, जसं जलतरण आहे, रोईंग आहे, सेलिंग आहे, असे प्रकार असतात. इंडोर क्रीडा प्रकारामध्ये बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, बॉक्सिंग आहे. आता कुस्ती देखील मॅटवर व्हायला लागली, जी आधी मातीवर होत होती. जिम्नॅस्टिक आहेत किंवा आउटडोअरमध्ये जर आपण म्हटलं तर ॲथलेटिक्स हा मूळ क्रीडा प्रकार आहे मोठा की जो आउटडोअरमध्ये होतो. किंवा अगदी कबड्डी आता मॅटवर व्हायला लागली, खो खो देखील मॅटवर व्हायला लागले. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे खेळ कबड्डी खो खो आता जे ग्रामीण भागातले होते, योगासन आता आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला आहे. 21 जून आपला जागतिक योग दिन जो तो युनायटेड नेशननेच आता स्वीकारलेला आहे. किंवा जिम्नॅस्टिक हे चांगले क्रीडा प्रकार आहेत. बॅडमिंटन आहे की ज्या क्रीडा प्रकारामध्ये अतिशय चांगली कामगिरी आपल्या नागपूरच्या खेळाडूंनी केलेली आहे. मालविका बनसोड असेल, राधिका ठक्कर असेल किंवा अनेक खेळाडू आहेत असे आपले. मालविका बनसोड ही खेळाडू तर आपली जागतिक पातळीवर 23व्या क्रमांकावर पर्यंत तिने झेप घेतलेली आहे. बॉक्सिंग हा क्रीडा प्रकार आहे. अल्फिया पठाणी आपली नागपूरचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेली आहे. आर्चरी हा क्रीडा प्रकार अतिशय वेगाने आज पुढे येतो आहे, कारण आपल्याच नागपूरचा ओजेस देवतळे या खेळाडूने एशियन गेम्समध्ये चीनमध्ये झालेल्या 3 गोल्ड मेडल्स मिळवलेले आहेत. त्यामुळे त्या क्रीडा प्रकारामध्ये आहे. चेस या क्रीडा प्रकारामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत. दिव्या देशमुख सारखे खेळाडू की जी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन आहे, ती नागपुरातली आहे. त्यामुळे अनेक क्रीडा प्रकार, टेनिस असेल, बास्केटबॉल असेल किंवा मार्शल आर्टचे क्रीडा प्रकार असतील, अगदी कराटे असेल, तलवारबाजी आहे, अशा अनेक क्रीडा प्रकारांमध्ये नागपूर किंवा विदर्भातले खेळाडू जे ते मोठ्या प्रमाणावर चांगली कामगिरी करत आहे. हॉकी या खेळाला एक आधी गतवैभव मिळवून देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. हॉकीचे ॲस्ट्रोटर्फचे मैदानं आम्ही तयार करत आहोत. आज नागपुरामध्ये, अमरावतीमध्ये आम्ही हॉकीचे ॲस्ट्रोटर्फ की ज्या हॉकी या क्रीडा प्रकाराने भारताला सर्वात जास्त गोल्ड मेडल ऑलिम्पिकमध्ये दिलेले आहेत, त्याचे मैदान ॲस्ट्रोटर्फचे आम्ही नागपूर आणि अमरावती या ठिकाणी तयार करत आहोत. तर असे अनेक क्रीडा प्रकार आहेत. इंडोर मार्शल आर्टची मी सांगितलेच आहे आपल्याला की ज्यामध्ये एक चांगली संधी खेळाडूंना आहे आणि खेळाडू घेता येत ती संधी. पण माझं हेच पालकांना पुन्हा सांगणं आहे की खेळाडूंना जरूर याच्याकडे वळवा, कारण कॅश प्राईज देखील दिले जात आहेत. जवळजवळ 2.5 कोटीचं कॅश प्राईज ओजस देवतळेला दिलं, कारण एशियन म्हणजे इंटरनॅशनल इव्हेंटला त्याने 3 गोल्ड मेडल घेतले. तर ही एक अतिशय चांगली संधी युवकांना आणि खेळाडूंना आहे. नाही, काही वर्षापूर्वी शिक्षकांना छडीने मारण्याचाही अगदी मोकळेपणाने अधिकार होता की छडी लागे छम छम विद्या ही घम घम. आणि त्याचबरोबर मैदानी खेळामध्येही अगदी म्हणजे आता मॅटपर्यंत परिभाषा आलेली आहे. पण खो खो कबड्डीमध्ये एक 50 वर्ष, आज जे 50 वर्षाच्या पुढं आहेत सगळ्यांची अगदी जे खेळलेले आहेत त्यांची गुडघे फुटलेली आहेत सगळी, पण तरी सुद्धा लोकांनी खेळणं काही त्यावेळेस पोरांनी युवकांनी सगळं सोडलेलं नव्हतं. पण आता सुविधामध्ये खूप काही फरक पडत चाललेला आहे, बदललेला आहे. पण शालेय पातळीवर खरंच आपण क्रीडा विभाग आणि शिक्षण विभाग असं काही मिळून आपण हे करतोय का की बाबा
त्या खेळांनाही त्यांनी आठवड्यातले काही तास मैदानावर घालवलेच पाहिजेत, मुलांनी केलंच पाहिजे. असं काही आपण वेगळं नियोजन आहे का त्याचं, किंवा क्रीडा शिक्षकाच्या माध्यमातून काही आपला समन्वय असतो का? कशा पद्धतीने पाहतोस क्रीडा विभाग? नाही, निश्चितच दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी असतील आमचे, त्यांच्यामार्फत सर्व क्रीडा शिक्षकांच्या नियमित बैठका होत असतात. मुख्याध्यापकांच्या बैठकांना उपस्थित राहिलं जातं. शिक्षण विभागाशी समन्वय ठेवून, कारण जिल्हा क्रीडा परिषद ही या स्पर्धांच्या आयोजनासाठी समन्वयाने काम करते. ज्याही शालेय पातळीवरच्या क्रीडा स्पर्धा असतात त्याच्यासाठी जिल्हा क्रीडा परिषद आहे आणि मान्य जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात. त्यात शिक्षणाधिकारी असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, जिल्हा क्रीडा अधिकारी, अशी ती एक समिती असते. त्यामुळे यांच्याशी समन्वय साधूनच या स्पर्धांचं आयोजन होत असतं. आणि तुम्हाला एक विशेष माहिती मी देऊ इच्छितो की महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, परंतु आणि 26 महानगरपालिका आहेत जवळपास. तर महानगरपालिकांना जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या शाळा आणि महानगरपालिका क्षेत्र वगळता उरलेल्या शाळा असे 2 जिल्हे तयार झालेले आहेत क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत फक्त. म्हणजे नागपुरात जर नागपुराचे 2 संघ जिल्ह्याचे खेळत असतात, एक मनपा क्षेत्राचा आणि एक उर्वरित मनपा क्षेत्राचा ग्रामीणचा. म्हणजे जे शहरी खेळाडूंना ज्या सुविधा कदाचित थोड्या जास्त प्रमाणात मिळू शकतात किंवा त्यांना आर्थिक सोबतता असते, तर ह्या बाबी किंवा त्यांच्या शाळांची क्षमता चांगली असते खेळाडूंना क्रीडांगण किंवा साहित्य देण्याची वगैरे. ग्रामीण भागात कदाचित त्या शाळांकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नसू शकतं ग्रामीण भागातल्या, म्हणून त्यांचा कुठेतरी अन्याय होऊ नये म्हणून मनपा क्षेत्राला जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे हा समन्वय आम्ही ठेवत असतो की त्या खेळाडूवर अन्याय होऊ नये. म्हणजे नागपूरचे 2 संघ विभाग पातळीवर खेळतात, नागपूर मनपाचा आणि नागपूर ग्रामीणचा. त्यामुळे शिक्षण विभागाशी निश्चितच समन्वय ठेवला जातो क्रीडा विभागामार्फत. शिक्षणाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी आमचे हे मिळून त्या बैठका घेत असतात. बऱ्याच वेळा आम्ही त्यांना संबोधित करतो. समन्वय ठेवूनच यामध्ये कामगिरी केली जाते. शिक्षण संस्था चालकही आहेत का, सकारात्मक आहेत? निश्चित आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की अन्यथा ज्या सगळ्या म्हणजे सीईटी असेल किंवा मग बाकीचं नीट असेल किंवा मग बाकीचं हे असेल, तर त्याच्या तुलनेमध्ये ह्याच्यावर आहे का जोर, आहे का? निश्चित आहेत. बऱ्याच चांगल्या संस्था, शिक्षण संस्था देखील आहेत. काही ठिकाणी अपवाद असू शकतील, परंतु बऱ्याच शिक्षण संस्था आता स्पोर्ट्सला प्रमोट करायला लागलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की एखाद्या जरी खेळाडूने राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर जर मेडल मिळवलं तर त्या शाळेचा पण नावलौकिक वाढत असतो. आपण बघू शकतो की भारताचा संघ ज्यावेळी जिंकून येतो बाहेरून, तर माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती महोदय त्यांना खास बोलवून त्यांचा सत्कार करतात खेळाडूंचा. इतकी त्याची व्हॅल्यू आहे. तसंच राज्य राष्ट्रीय पातळीवर देखील आहे की आपला खेळाडू जर जिंकला तर त्या कुठल्याही शाळेला, संस्थेला त्यांचा एक सन्मान वाढत असतो. त्यामुळे बऱ्याचशा चांगल्या संस्था आहेत की ज्या खेळाला प्रमोट करतायत. आणि शासनाच्या वतीने देखील आम्ही त्यांना आपल्या डीपीसीच्या योजनेच्या माध्यमातून क्रीडांगण विकास अनुदान योजना, व्यायामशाळा विकास अनुदान योजना, यामधून त्यांना आपण सातत्याने अनुदान देत असतो मैदानं उभे करायला. राज्य पातळीवर क्रीडा सुविधा अशी योजना आहे ज्याला स्विमिंग पूल किंवा ॲथलेटिक्सचे ट्रॅक किंवा असे बनवायला 90 लाख रुपयापर्यंत एका संस्थेला शासन देऊ शकतं. अशा अनुदानाच्या योजना असल्यामुळे त्या संस्थांना आपण अनुदान देऊन त्यांना खेळामध्ये प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपण जिल्हा वार्षिक योजनेतूनही पैसा निधी देतो, नियमित दिला जातो. येस. क्रीडांगण विकास योजना ही क्रीडा अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ 13 बाबींसाठी दरवर्षी 7 लाख रुपये मिळू शकतात एखाद्या संस्थेला. मैदान सपाटीकरणापासून खेळाची मैदानं, वॉल कंपाऊंड, पिण्याचं पाणी, फ्लड लाईट्स, प्रेक्षक गॅलरी पासून अशा त्या 13 बाबी दिलेल्या आहेत. आणि व्यायामशाळा विकास योजनेमधून 7 लाख रुपये व्यायामशाळा बांधायला आणि व्यायामशाळा बांधून झाल्यावर 7 लाख रुपये व्यायाम साहित्याला, असं देखील अनुदान ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना आपण देत असतो. त्यामुळे खेळाडूंना व्यायामाला देखील किंवा युवकांना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आणि क्रीडांगणाच्या योजनांमधून खेळाडूंना त्यांच्या गावी खेळाची मैदानं मिळावीत चांगली, अशा जिल्हा नियोजन समितीच्या योजना आहेत. आणि दरवर्षी त्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांच्या मान्यतेने ते सर्व अनुदान वाटप होतं त्यांना. प्रकर्षाने नागपूरचा जर विचार केला आपण, तर नागपूरचाही एक उपराजधानीचा दर्जा आणि अलीकडच्या काळामध्ये जे स्वरूप सगळं बदललेलं आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आणि पालकमंत्र्यांनी एक वेगळं व्हिजन घेऊन अगदी 3ऱ्या टप्प्यावर मेट्रो धावते,
त्याच्या खाली रस्ते, बाकीचं, त्याच्याबरोबर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागावरही विशेष म्हणजे तेवढंच लक्ष जे आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. नागपूरचा जर विचार केला आपण तर आपल्या इथं भिवापूर सारखं, रामटेक सारखं आदिवासी अगदी संपन्न असा सगळा भाग आहे सगळा. तर तिथंही एक इनहेरंट तिथल्या युवकांमध्ये एक नैसर्गिक उपजत जी आहे ती शक्ती सगळी त्याच्यामध्ये दडलेली आहे. त्याला धरूनही आपण त्याही मुलांना ह्या वाटा गवसाव्यात क्रीडा स्पर्धेच्या किंवा असं आपण आदिवासी ह्याच्या सामाजिक न्यायाच्याही दृष्टिकोनातून आपण 2 पातळीवर तुम्ही म्हणलात असं किंवा जिल्हा विकास योजनेमधूनही आपण खेळासाठी निधी देतो आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक न्याय विभागाचाही एक वेगळा निधी जो आहे की तो निधी सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणूनही तसा दोन्ही पातळीवर आपण सगळं हे करतो. तर तसा परीख कसा आहे आपला सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून कसा आहे? निश्चित आहे. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सर्वसाधारण गटासाठी ज्या योजना आहेत त्याच SCP मधून दिल्या जातात. समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या मार्फत तो निधी येत असतो. त्या संस्था मात्र आमच्याकडून निवडल्या जातात, जिल्हा क्रीडा अधिकारी आमच्याकडनं, आणि त्यांच्या ठिकाणी त्या ज्या शाळा आहेत विशेष समाज कल्याण विभागाच्या शाळा असतील, त्यांचे वसतिगृह असतील, त्या ठिकाणी देखील आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना उपलब्ध करून देतो. काही कुस्तीच्या मॅट्स असतील, कबड्डीच्या मॅट्स असतील, खेळाची मैदानं असतील, हे आपण उपलब्ध करून देतो. आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना नियमित प्रोत्साहित केलं जातं. आदिवासी विभागाला देखील असाच निधी TSP आणि OTSP मधून दिला जातो. सेम निधी ह्या योजना त्याच्यात पण आहेत, क्रीडांगणाच्या, व्यायामशाळेच्या आणि आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धा होत असतात. म्हणजे शासनाने तसं सामाजिक न्याय विभागातूनही दिलेला आहे निधी. सामाजिक न्याय विभागातूनही दिलेला आहे, सर्वसाधारण गटातूनही दिलेला आहे आणि ट्रायबल साठी दिलेला आहे विशेष निधी. हे 3 हेड वेगळे आहेत. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांना त्यांचा विशेष निधी त्यांच्यासाठीच राखीव असलेला दिला जातो. त्यामुळे त्या आश्रमशाळा आणि त्यांच्या परिसरामध्ये ते मैदान उभे राहतात. पुन्हा आदिवासी विभागाच्याच क्रीडा स्पर्धा होत असतात राज्य पातळीपर्यंतच्या, आणि त्या स्पर्धांचं आयोजन करण्यामध्ये जिल्हा क्रीडा विभाग पूर्ण सहकार्य करतो त्यांना. क्रीडा विभाग जो येतो अगदी स्पर्धा आयोजनापासून तर सगळं, आणि समाज कल्याण पण. आणि त्यांनी घेतलेल्या स्पर्धांना देखील खेळाडू आरक्षणामध्ये नोकऱ्या लागतात. एक व्यापक भूमिका त्यामध्ये शासनाची आहे की कुठलाही घटक, खेळ हा सर्वतोपरी आहे, तुम्ही कोणीही त्यातनं वंचित राहू नये, कुठला युवक त्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करत असतं. अगदी ज्या खेळाच्या, विविध खेळाच्या फेडरेशन्स असतात, जसं क्रिकेटचं नागपूर म्हणजे विदर्भात असेल तर VCA आहे किंवा भारत लेवलला BCCI आहे, तसं प्रत्येक खेळाची आपली एक संघटना असते. तर त्या संघटनांच्या स्पर्धा आयोजना देखील आमदार निधीमधून निधी दिला जात असतो त्या टप्प्यावर. त्यामुळे त्यांना देखील ती मदत होते. त्यांच्या स्पर्धा असोसिएशनच्या स्पर्धांमधून खेळलेल्या खेळाडूंना देखील खेळाडू आरक्षणाचा लाभ दिला जातो. म्हणजे साधारणतः जर विचार केला तर स्पर्धा म्हणून संधी जी आहे ती मुलांना असोसिएशन पातळीवर आहे, असोसिएशन स्पर्धा घेतात. दुसरी शालेय पातळीवर आहे, महाविद्यालयीन पातळीवर आहे, जिल्हा पातळीवर आहे, राज्य पातळीवर आहे. एवढा सगळा टप्पे जवळपास सगळे उपलब्ध असताना खरंच सकारात्मक आता पिढी वाटते का ही? म्हणजे मुलं येत आहेत का पुढं खेळासाठी? येत आहेत अनेक मुलं ज्यांना त्याचं महत्व आहे. आता त्यात 2 गोष्टी आहेत की मोबाईलमुळे तो एक सामाजिक थोडासा प्रश्न निर्माण झालेला आहे, परंतु दोघी बाजूने आहेत त्यामध्ये. मुलं खेळायला जरूर येत आहेत, मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशनही होत आहे, म्हणून तर आता चांगले मेडल्स यायला सुरुवात झाली. एक सांगू इच्छितो मी आपल्या माध्यमातून की महाराष्ट्र हा देशभरामध्ये होणाऱ्या ज्याही क्रीडा स्पर्धा असतात, त्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा असतील, नॅशनल गेम्स असतील, युनिव्हर्सिटी गेम्स असतील किंवा SGFI म्हणजे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, ज्या शालेय क्रीडा स्पर्धा आम्ही आयोजन करतो शासन म्हणून, या सर्व क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर ज्या होतात त्यात महाराष्ट्र नेहमी प्रथम क्रमांकावर असतो. मुख्यमंत्र्यांनी आवर्जून त्याचा उल्लेख केलेला होता की महाराष्ट्र या प्रत्येक क्रीडा स्पर्धांमध्ये आपण नेहमी टॉपर असतो. त्यामुळे महाराष्ट्र शासन जे धोरण राबवत आहे ते वेगाने प्रगती करत आहे. आणि मला खात्री आहे की जसं आपण आत्ताच म्हटलात की नागपुरात तर विशेष बाब करून, मी नागपूरचा उपसंचालक असल्याने मी नागपूर विभागाविषयी विशेष करून बोलेल की जसं कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती कला क्रीडा प्रकाराला राजाश्रय दिला,
त्या काळी तत्कालीन परिस्थितीत, आणि आजही कुस्तीला म्हणजे आपण कोल्हापूर आधी म्हणतो आणि मग ती महाराष्ट्रात आता फोपावलेली आहे. तसंच नागपुरामध्ये आज आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय फडणवीस साहेबांनी आणि माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी जो राजाश्रय दिलेला आहे क्रीडा क्षेत्राला, त्यामुळे निश्चितच नागपुराचं जे क्रीडा वैभव असेल ते मोठ्या प्रमाणावर आगामी काळात वाढलेलं दिसेल आपल्याला. खूप संधी आहे. शासन त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी तर देतच आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत आहे, आणि जातीने स्वतः दोघं मान्यवर मंत्री महोदय जे आहेत ते याच्यावर लक्ष ठेवून आहेत. या सगळ्या याच्यामध्ये एक प्रश्न अजूनही थोडासा उपस्थित होतो की पालकांचा अजूनही दृष्टिकोन जो आहे तो खेळाकडे, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की माझ्या लेकरांनी इंजिनियरच व्हावं, डॉक्टरच व्हावं, किंवा मैदानी किंवा अशा ह्याच्यामध्ये अजूनही पाहिजे तसा सामाजिक कल जो आहे, दृष्टिकोन जो आहे तो तसा अजून त्या दृष्टीने तसा परिपक्व वाटतो का? एक शिक्षण उपसंचालक म्हणून कसं बघता तुम्ही त्याच्याकडे, किंवा काय आव्हान कराल तुम्ही पालकांना करायचं? निश्चित एक लक्षात घ्या की आपला देश जो आहे तो विकसनशील देश आहे, आणि विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे आपण प्रगतीने वाटचाल करतोय. 2047 पर्यंत माननीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे की विकसित भारत घडवायचं, आणि त्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. पालकांचं जर सांगायचं म्हटलं तर साहजिक आहे की पालक म्हणून त्यांना मुलांच्या भवितव्याची काळजी असते. खेळून काय मिळेल हा आपण ज्यावेळी खेळत होतो त्यावेळेचा प्रश्न होता, पण आता सांगू इच्छितो की पालकांना आपल्या माध्यमातून आवाहन मी करू इच्छितो की आपण निश्चिंत राहा, कुठला तरी एक खेळ आपल्या मुलाला मुलीला जरूर खेळवा. त्याच्यामध्ये करिअर निश्चितच आहे. आता खूप संधी आहेत. शालेय क्रीडा स्पर्धा असतील, असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धा असतील, विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा असतील, त्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले मुलं जर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य प्राप्त झाले तर शासनाने त्यांच्यासाठी खेळाडू आरक्षण ठेवलेलंच आहे. 5% म्हणजे नोकरीचा प्रश्न नाही. कॅश प्राइज मिळतात, पुरस्कार मिळतात, आरोग्य चांगलं राहतं, सामाजिक सौहार्द टिकून राहतो. त्यामुळे पालकांना माझं आपल्या माध्यमातून कळकळीचं आवाहन आहे की आपण जरूर आपल्या पाल्यांना खेळाकडे जरूर पाठवा, मैदानावर जरूर पाठवा. कारण माझी अशी धारणा आहे की खेळल्यामुळे कुठलाही वेळ वाया जात नाही. उलट माझी तर धारणा आहे की खेळल्यामुळे 24 तासाने तर 25 तास त्या खेळाडूला किंवा त्या व्यक्तीला मिळत असतो. कारण खेळामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो, नैराश्य दूर होतं, आरोग्य चांगलं राहतं आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. आणि शासन आपल्या पाठीशी आहेच की आम्ही आता नोकऱ्या देतोय, कॅश प्राइज देतोय, पुरस्कार देतो आहे. त्यामुळे जरूर आपल्या मुलांना खेळवा. खेळाने कुठलंही नुकसान नाहीये हे मी विभागीय क्रीडा उपसंचालक या नात्याने ठामपणे सांगू शकतो की खेळामुळे नुकसान कुठले नाही, फायदाच होणार आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये कोरोना नंतरच्या काळाला आपण सगळेच साक्षीदार होत आहोत, आणि अशा ह्याच्यामध्ये शरीराच्या तोलाबरोबर मनाचा तोल जर सांभाळायचा असेल तर त्याला क्रीडांगण, खेळ याच्यासारखं दुसरं कुठलं अजून शस्त्र, प्रभावी शस्त्र म्हणता येणार नाही. तर शरीराबरोबर मनाचा तोलही तो चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचं काम विविध खेळ देतात. एक अजून भाग तुम्हा सगळ्यांना म्हणजे सांगण्यासारखा आहे की नागपुरामधलं जे वैभव मध्य भारतातलं क्रीडाचं जे उभं राहणार आहे, आता पाटील साहेबांनी सांगितलं की एक आयडियल असं इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते, तर नेमकं काय काय सुविधा आहेत तिथे ते तरी समजून घेऊ आपण. की तिथं बॅडमिंटन कोर्ट आहे का, म्हणजे टर्फ कोर्ट कशाला म्हणतात ते, काय किती क्रीडांगणं असणार आहेत, किती स्कूलचा त्यांनी उल्लेख केला की एक सेपरेट स्पोर्ट्स स्कूल, ज्याला खेळाची शाळा त्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं विद्यापीठ, असं काय काय त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं ती रचना असणार आहे. नागपुरातल्या मानकापूर या परिसरामध्ये विभागीय क्रीडा संकुल आहे, आणि त्या विभागीय क्रीडा संकुलाचा जो आमचा परिसर आहे तो 60 एकर परिसर आहे. कोराडी रोडवर अतिशय चांगल्या प्रकारे सुसज्ज असं इंडोर हॉल तिथे सद्यस्थितीत आहे, जिथे 10 बॅडमिंटन कोर्ट जे आहे ते अस्तित्वात आहे. सिंथेटिक कोर्ट आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा देखील बॅडमिंटनच्या तिथे झालेल्या आहेत. वातानुकूलित असं ते मोठा हॉल आहे. त्याचं देखील अपग्रेडेशन, नूतनीकरण त्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर एक कन्व्हेन्शन सेंटर आपण घेणार आहोत. कन्व्हेन्शन सेंटर याच्याकरता की क्रीडा व युवक कल्याण विभाग आहे. युवकांच्या उत्थानासाठी, युवकांना मार्गदर्शनासाठी ज्या बाबी आवश्यक असतात, त्यांचे काउन्सिलिंग असतील, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन असेल,
त्याचबरोबर युवा महोत्सव आम्ही आयोजित करत असतो. तर युवकांना मार्गदर्शनासाठी ते कन्व्हेन्शन सेंटर असेल आणि इतर वेळी त्याचा इंडोर हॉल म्हणून देखील वापर होईल, ज्या ठिकाणी सेपक टकरा या खेळाचं इंडोर ट्रेनिंग सेंटर, त्याचबरोबर बास्केटबॉल या खेळाचं एक इंडोर कोर्ट त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच ठिकाणी आपण एक इनोव्हेटिव्ह अशी संकल्पना राबवतोय की जी आजपर्यंत कुठेही राबवली गेलेली नाही, ती म्हणजे स्पोर्ट्स म्युझियम अँड स्पोर्ट्स इन्फॉर्मेशन सेंटर. स्पोर्ट्स इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे क्रीडा माहिती केंद्र हे अशा प्रकारे असेल की त्या ठिकाणी आलेल्या कुठल्याही खेळाडूला किंवा पालकांना त्याने विचारलेल्या क्रीडा प्रकाराविषयी, उदाहरणार्थ त्याने बास्केटबॉल या क्रीडा प्रकाराविषयी जर विचारली कुठलीही माहिती, तर त्यांना बास्केटबॉल या खेळाची सर्वसाधारण नियमावलीपासून त्या खेळाची सर्व इत्थंभूत माहिती, त्याचबरोबर त्या खेळाला मिळणारे पुरस्कार, त्यात असणाऱ्या नोकरीच्या संधी, आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर त्या खेळातल्या घडामोडी आणि इतर सर्व त्यांच्या शंकांचं समाधान करणारं असं ते स्पोर्ट्स इन्फॉर्मेशन सेंटर असणार आहे. त्याचबरोबर आम्ही फुटबॉलचं एक स्टेडियम त्या ठिकाणी बनवतोय, ज्याला प्रेक्षक गॅलरी सहित आणि जवळजवळ 1000-1500 आसन क्षमता आणि हिरवळीचं असं फुटबॉल मैदान आणि मैदानासोबतच एक छोटं स्टेडियम त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर हॉकी ॲस्ट्रोटर्फ, जो मी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की हॉकी ॲस्ट्रोटर्फ या ठिकाणी आज नागपुरात नाही आहे कुठेच, तर ते विभागीय क्रीडा संकुलात तयार होतं आहे आणि त्याला देखील प्रेक्षक गॅलरी, प्रसाधनगृह, ऑफिसर्स रूम्स आणि असं एक सुसज्ज असं ॲस्ट्रोटर्फ त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर आपण एक सुसज्ज अशी जिम देखील, जिम्नॅशियम, की जिथे जवळपास 1500 ते 2000 स्क्वेअर फुटामध्ये सर्व अद्ययावत असे साहित्य व्यायामासाठी असतील ते जिम आपण घेतोय. बास्केटबॉलचे मैदानं असतील, कबड्डीचे मैदानं, खो खोचे मैदान असे त्या ठिकाणी घेतोय. त्याचबरोबर आपण इंडोर, सगळ्यात महत्त्वाचा इंडोर स्विमिंग पूल आपण घेतोय. ऑलिम्पिक साईजचा इंडोर स्विमिंग पूल आणि डायव्हिंग पूल त्या ठिकाणी घेतो आहे. त्याचबरोबर इंडोर गेम्समध्ये आपण जे घेतो आहे की शूटिंग हा जो क्रीडा प्रकार आहे, ज्याने नुकतंच स्वप्नील कुसळे या खेळाडूने आपल्याला पॅरिस ऑलिम्पिकला मेडल मिळवून दिलेले महाराष्ट्राच्या. खाशाबा जाधवांनंतर दुसरं वैयक्तिक मेडल जे ते स्वप्नीलने मिळवून दिलं कोल्हापूरच्या. तर शूटिंग या क्रीडा प्रकाराचं एक ट्रेनिंग सेंटर आपण त्या ठिकाणी घेतो आहे. कुस्तीचं आपण ट्रेनिंग सेंटर घेतो आहे. टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक, मार्शल आर्ट्स या क्रीडा प्रकारांचे, स्क्वॉश यांचे आपण ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी घेतोय इंडोर हॉलमध्ये दुसऱ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्पोर्ट्स सायन्स सेंटर. क्रीडा प्रकार किंवा क्रीडा क्षेत्र हे आता वेगाने फोफावत आहे आणि जेवढ्या वेगाने कुठल्याही क्षेत्राची प्रगती होते त्याच तिथे तंत्रज्ञानाचाही वापर येतो आणि गैरप्रकार देखील येतो. डोपिंग असेल किंवा इतरही खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्या असेल, जसं स्पोर्ट्स फिटनेस, स्पोर्ट्स सायकोलॉजी, स्पोर्ट्स फिजिओलॉजी किंवा या अनुषंगाने स्पोर्ट्स मेडिसिन या अंगाने खेळाडूंना त्यांच्या शारीरिक क्षमतांविषयी मार्गदर्शन करणारं असं स्पोर्ट्स सायन्स सेंटर, ज्याची नितांत गरज आज आहे. की डोपिंगच्या समस्या आहेत, खेळाडू खूप चांगली कामगिरी करतो पण चुकून त्याच्याकडनं कुठलं तरी बॅन असलेलं औषध घेतलं जातं किंवा काही खाल्लं जातं. हे काय प्रकार असतो? डोपिंग म्हणजे कसं बघता येईल त्याच्याकडे? काय डोपिंग याचा अर्थ सोप्या भाषेत मी सांगू शकतो आपल्याला की खेळाडूची नैसर्गिक क्षमता ही खेळासाठी महत्वाची असते आणि नैसर्गिक क्षमतेनुसार तो त्यात प्रावीण्य प्राप्त करत असतो, मेडल मिळवत असतो, जिंकत असतो. पण ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गैरप्रकारे शिरत असतात, मग अशा वेळी काही उत्तेजक घेऊन खेळाडू आपली कार्यक्षमता त्या स्पर्धेपुरती वाढवत असतात. मग म्हणून त्या स्पर्धेच्या अगोदर त्यांचे ब्लड सॅम्पल आणि इतर सॅम्पल घेऊन त्याची टेस्ट केली जाते की या खेळाडूने त्या स्पर्धेच्या अगोदर असं काही उत्तेजक घेतलेलं आहे का. असे अनेक खेळाडूंवर त्यामुळे बॅन आलेला आहे आणि ते साहजिक आहे, कारण जो खेळाडू नैसर्गिक प्रतिभा दाखवतो, खेळामध्ये नैसर्गिक प्रतिभा दाखवावी, सगळं पाश्चिमात्याकडनंच जास्त प्रकार ते सगळीकडनंच आहे. तर त्याविषयी खेळाडूंना योग्य प्रकारे मार्गदर्शन व्हावं, त्यांच्या शंकांचं समाधान व्हावं, कोणती औषधी घ्यावी, कुठली घेऊ नये आणि एकंदरीत नुसतं डोपिंगच नव्हे तर त्यांच्या शारीरिक क्षमता नैसर्गिकरित्या कशा वाढवता येतील, त्यासाठी त्यांना आहार कसा असावा, त्यांनी कसे व्यायाम करावे, त्यांच्या शरीरामधले कोणते घटक कमी किंवा जास्त आहेत की जे क्रीडा प्रकारासाठी, त्यांच्या प्रावीण्यासाठी मारक आहेत, त्याचं संपूर्ण टेस्टिंग होऊन त्यांना, त्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर आपण या ठिकाणी उभारतोय. हा अत्यंत महत्वाचा पैलू या नागपूर स्पोर्ट्स हब मध्ये विभागीय क्रीडा संकुलात असणार आहे. तर हे फीचर्स आपण देतोय. त्याचबरोबर 5
टेनिस कोर्ट आपण या ठिकाणी घेतो आहे, सिंथेटिक टेनिस कोर्ट आपण घेतोय. टेनिसच्या खेळाडूंना आपण चांगल्या सुविधा या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करतोय. सॉफ्टबॉलचं आपलं क्रीडा मैदान जे आहे, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू नागपुरातून आणि विदर्भातून सॉफ्टबॉलमध्ये तयार झालेले आहेत. सॉफ्टबॉल या क्रीडा प्रकारात बेसबॉलचाच एक प्रकार असतो, बेसबॉल सारखाच सॉफ्टबॉल हा देखील, तर त्या खेळाचे आपण घेतोय. आर्चरीचं आपण प्रशिक्षण केंद्र, ओजस देवचळे सारखा आंतरराष्ट्रीय आर्चरी म्हणजे काय, कसं? तिरंदाजी. अच्छा अच्छा अच्छा. आपण रामायण आणि महाभारत कालतापासून बघितलेला आहे. अर्जुनाला फक्त तो डोळाच दिसतो, पोपटाचा डोळा. किंवा मग तिरंदाजीचं म्हटल्यानंतर मग भिवापूर झालं, रामटेक झालं, सर्व ठिकाणी आदिवासीचा आपला क्षेत्र जिल्ह्यातला. निश्चित आपल्या माहिती करता सांगू इच्छितो, खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राअंतर्गत आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपलं आर्चरीचं प्रशिक्षण केंद्र सुरू आहे आणि 30 खेळाडू तिथे ट्रेनिंग घेत आहेत. आज खेलो इंडिया जी केंद्र शासनाची योजना आहे त्यामध्ये आर्चरीचं प्रशिक्षण केंद्र ऑलरेडी गडचिरोलीमध्ये आपलं सुरू आहे. आपण नागपुरातल्या विभागीय क्रीडा संकुलात देखील आर्चरीचं प्रशिक्षण केंद्र सुरू करतोय, उभारतोय आणि चांगले खेळाडू तिथून देखील तयार होतील. त्याचबरोबर हँडबॉल या क्रीडा प्रकाराची क्रीडा प्रबोधिनी आपल्याकडे, निवासी क्रीडा प्रबोधिनी, त्याचं देखील प्रशिक्षण केंद्र होणार आहे. कॅफेटेरिया आपण त्या संपूर्ण संकुल परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी चांगलं सुसज्ज कॅफेटेरिया आपण देतो आहे. जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक आपण त्या ठिकाणी इंटरनल रोड्सवर देतो आहे. संपूर्ण क्रीडा संकुलात जर पेरीफेरी जर बघितली तर इंटरनल रोड जे आपण दिलेले आहेत तर जवळजवळ 3.5 ते 4 किलोमीटरचा इंटरनल पेरीफेरी रोड असणार आहे तो, की ज्यांना मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक करण्यासाठी, सायकलिंग आणि वॉकिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. वेगवेगळे, दोन्ही वेगळे. हा, तर ते आपण त्या ठिकाणी इंटरनल देत आहोत. त्याचसोबत आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिकांकडे आपण दुर्लक्ष केलेलं नाही. बऱ्याच वेळा खेळाडूंना सोडायला आजही स्टेडियमला जे सेंटर आपले चालू आहेत सद्यस्थितीत, आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक आहे, चांगला पॅव्हलियन बिल्डिंग आहे. आज इंडोर हॉलमध्ये आपले आजच बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग, तलवारबाजी, कराटे या खेळांचे प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत. त्यांचे पेरेंट्स त्या ठिकाणी सोडायला येत असतात नेहमी. तर नागरिकांसाठी आपण सीपी क्लब किंवा गोंडवाना क्लब सारखा क्लब देखील, स्पोर्ट्स क्लब त्या ठिकाणी सुरू करतोय. त्यांना नागरिकांना मेंबरशिप देऊन आणि त्यांना क्लबचे मेंबर तिथे करतोय आणि त्यांना सेपरेट सुविधा आपण देतो. असा स्पोर्ट्स क्लब आपण त्या ठिकाणी उभारतोय. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे आपण म्हटलात की 2 इनोव्हेटिव्ह कल्पना आपण आपल्या या विभागीय क्रीडा संकुलात या ठिकाणी उभारतोय, निर्माण करतो आहे. त्यातली पहिली आहे स्पोर्ट्स स्कूल. स्पोर्ट्स स्कूल हा असा कन्सेप्ट आहे की महाराष्ट्रातून खेळाडूंचं स्क्रीनिंग करून त्यांना तिथे ऍडमिशन द्यायची आणि ज्या ह्या 25 खेळांच्या सुविधा आणि ह्या बाकीच्या सुविधा जसं स्पोर्ट्स सायन्स सेंटर, स्पोर्ट्स इन्फॉर्मेशन सेंटर आणि इतर सुविधा यांचा लाभ त्या खेळाडूंना मिळवून द्यायचा. म्हणजे त्यांना त्याच ठिकाणी शिक्षण आणि त्याच ठिकाणी त्या 25 खेळांपैकी ज्याच्यात तो खेळाडू भाग घेईल किंवा ज्याला आवड असेल त्याचं प्रशिक्षण त्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे ही स्पोर्ट्स स्कूल ही डेडिकेटेड टू प्लेयर्स असेल, खेळासाठी समर्पित ती असेल. शिक्षण हे तिथे एक म्हणजे तो सुशिक्षित व्हावा, साक्षर व्हावा, त्याची शैक्षणिक गुणवत्ता देखील जोखली जावी. कुठलाही आळशी माणूस जर गेला समजा तिथे तो अगदी काहीतरी कुठल्या तरी खेळाचं ध्येय घेऊन बाहेर पडेल अशा पद्धतीचं शैक्षणिक करिअर तर पूर्ण होईलच, परंतु त्याला स्पोर्ट्स मध्ये आपण त्याचं टॅलेंट हेरून त्याला त्या लेवलला नेण्याचा प्रयत्न या स्पोर्ट्स स्कूलच्या माध्यमातून करणार. परवाच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अजून एक गोष्ट सांगितली होती, फडणवीस साहेबांनी, की क्रीडाईच्या धर्तीवर म्हणजे एक परिपूर्ण व्हावं सगळं, सौर ऊर्जा आणि ह्याचा एक सुंदर मिलाफ सगळा, उत्तम हवा, उत्तम प्रकाश, जिथे की कमीत कमी वीज व्हावी आणि जी काही वीज लागेल ती सगळी, तर त्याही दृष्टिकोनातून त्याचं सगळं आपण सौरवरती त्याला हे करतोय. निश्चित ज्या ज्या सुविधा आहेत त्या संपूर्ण, जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, फडणवीस साहेबांनी सांगितलं की याला झिरो बिलिंग सिस्टीमवर आणा, म्हणजे 0 बिल येईल इलेक्ट्रिकचं, संपूर्ण सोलर याच्यावर हे घ्या सेल्फ सस्टेनेबल बनवण्यासाठी. आणि आम्ही लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि आमच्या आर्किटेक्ट आणि कन्सल्टंटला लगेच साहेब मीटिंग घेऊन त्यांना या सूचना दिल्या आहेत. प्लॅटिनम रेटिंग करा असं साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर याचा वापर कसा चांगल्यात चांगला होईल या दृष्टीने सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत. आणि आपण ऑलरेडी ह्या बाबी त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. कारण वेळोवेळी यापूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनात अनेक मीटिंग झाल्या, वेळोवेळी त्यांच्या भेटीत त्यांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्याचं आपण पालन केलेलं आहे. साहेबांच्याच कन्सेप्टनुसार जो एक अजून इनोव्हेटिव्ह प्रकल्प आपण त्या ठिकाणी घेतो आहे तो म्हणजे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी.
त्याची एक बिल्डिंग आपण घेतोय त्या ठिकाणी. आणि स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हणजे हा असा कन्सेप्ट आहे की आता खेळ म्हणजे फक्त खेळणं एवढं मर्यादित राहिलेलं नाहीये. खेळातून खेळाडू एका विशिष्ट वयापर्यंत खेळू शकतो. शासकीय नोकरीसारखं 58 किंवा 60चं सेवानिवृत्ती त्याला नसते. वेगवेगळ्या खेळांनुसार 25, 30, 35, 40 वर्षामध्ये तो खेळाडू निवृत्त होऊ शकतो. नंतर त्याचं पुढे काय, तर त्याच्यासाठी अगदी स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स सायकोलॉजी, स्पोर्ट्स फिजिओथेरपी, स्पोर्ट्स डाएट किंवा अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यामध्ये तो स्पोर्ट्स कोचिंग वगैरे अशा याच्यामध्ये त्याला करिअर करता यावं म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय विद्यापीठांशी संलग्नित करून त्यांच्याशी टायअप करून आम्ही तिथे कोर्सेस देखील सुरू करणार आहोत, जेणेकरून त्या खेळाडूंना आणि क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगाराची पण संधी त्या निमित्ताने मिळेल, त्यांना सर्टिफिकेशन मिळेल किंवा डिग्री मिळेल तिथून. आणि ह्या संपूर्ण परिसराला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे जाहीर केलेलं आहे, कालही परवाच्याही भेटीमध्ये ही चर्चा झाली, या संपूर्ण परिसराला नंतर डीम युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मनोदयी बोलून दाखवलेलं आहे. आणि त्यांच्या त्या अपेक्षेनुसार मार्गदर्शनानुसारच विभागीय क्रीडा संकुल समिती काम करते आहे. हे होते क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील. विदर्भातील जे सगळ्या मध्य भारताचं लौकिक होणारं केंद्र जे आहे अशा प्रकारचं एक मोठं व्यापक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मानकापूरमध्ये आपल्या इथं साकारत आहे. त्याच्याबरोबरच त्यांनी एक व्याप्त भूमिका आणि आव्हान सुद्धा पालकांना केलेलं आहे की आता पहिल्यासारखं खेळाचा संदर्भ फक्त शरीर घडवणं याच्यापुरतं आता मर्यादित नाही राहिला, तर शासन त्याच्या पलीकडे जाऊन नोकरीमध्ये 5% आरक्षण, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याबरोबर आपल्या शरीराच्या तोलाबरोबर मनाचाही तोल कुठेतरी सांभाळणं आवश्यक असतं. आणि तो सगळा सुवर्ण मध्य जो आहे तो सगळा क्रीडाच्या ह्याच्यातून खेळाच्या ह्याच्यातून साकारला जातो. त्याच्यासाठी शासनही अधिक तत्परतेनं पुढे येत आहे. 3 पातळ्यावर शासनांची मदत आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातूनही उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोनातून शासनाने क्रीडा विभागाला एक वेगळी भूमिका दृष्टिकोन ठेवलेला आहे. मला वाटतं त्यांचं आव्हान सगळे पालक लक्षात घेतील आणि युवकही मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडाकडे वळतील आणि आपल्या कौशल्याच्या माध्यमातून पुढे जातील अशी आशा व्यक्त करूयात. धन्यवाद. धन्यवाद.